ये फायनली आम्ही निघालो आता मुलुंड वरून. आता आम्ही जाणार माहीमला. त्यानंतर आमचा प्रवास सुरू होणार आहे आणि बाकीची मंडळी पण येणार आहे. तोपर्यंत ही आहे आमची बस. ह्याने आम्ही जाणार आहोत. आणि सकाळ सकाळ माती घालली आम्ही. हे काय केलंयस तू? हे बघ घेतलं आणि हे बघ पडलं वाटत. दे जरा 2 शिव्या घाल. आया ठीक से साफ करो. आया शी कॅस्टर मी शी केले. तुम्ही येता का? कमाल सुरुवात झाली आहे कारण आता आम्ही निघालो आणि पाऊस पडायला लागलाय. वाव आला. ते गाणं बोलूया आपण त्यापेक्षा. माझी पांगडी बांगडी बांगडी बाय बाय टोसली माझी पांगडी भिजली माझी बांगडी तुटली नाही. बाय बाय टोसली माझी आता झालं शरूचं आणि माझं भांडण कारण तिने मध्येच गाणी लावली आणि मी तिला चुकून टपली मारली. आता ती माझ्यावर चिडलीये. गाडी पेट्रोल भरायला थांबलीये पण आम्ही गाण्यात इतके मग्न झालो की आम्हाला काहीही कळलं नाही की आम्हाला कोणी बघतंय कोणी हसतंय. आम्ही फक्त मज्जा करायच्या मूड मध्ये होतो. मला चहा हवाय. मच नीडेड ब्रेक कारण चहा प्यायल्याशिवाय सकाळ होत नाही. छान सकाळ. लोणावळा जाऊन आहे तिथे जाणार तिथे लोणणार आहे. दर्शन घेणार ना आपण. लोणावळ्यात आजच्या दिवस खूप चांगला गेला. तुला कसं वाटतंय? एकदाच बोल ना. 3 वेळा काय बोलतो काय सांगू शकतात? आंघोळ केली की नाही विचार. ए दीपू मामानी आंघोळ नाही केले. तो बोलला कारण की मी 7 वाजता उठला आणि 7 वाजता तर तो आमच्या सोबत बस मध्ये होता. म्हणजे खोटं बोलते आंघोळ करून आला नाही. आणि तसाच एकविराईच्या दर्शनाला येणार आहे बिना आंघोळीचा. आमच्यावर लुटून कसं वाटतं? निमित्त बायदा निमित्त सांगा. थांब जरा. का चाललोय एकविरेला आणि त्यानंतर आपण विलाला जाणार आहोत पार्टी करायला. आधी देवदर्शन मग पार्टी. तर का चाललोय? मला 60 वर्ष झाली. मी रिटायर झालो. त्या रिटायर म्हातारे झाले आमचे अप्पा का. आता तो आमच्या माझ्या काकांचं झालं रिटायरमेंट झाली त्यामुळे त्याची पार्टी देणार आहेत ते आपल्याला. बरोबर ना? बरोबर. रिटायर झाले या खुशीमध्ये चालले. फ्लॅट क्रमांक 5 वर. चला लवकर बटन प्रेस करून पाहा जरा. तुझं काय नाही नको वेळ खाल्लंय.
आणि एवढी मज्जा करता करता आम्ही कधी एकविराला पोहोचलो कळलंच नाही. काय तुला साडी घालायची? कशाला साडी? चालता नाही. काय म्हणते भारत्या? तुम्ही तर साडी नेसून आलात, त्याचं काय? मला ड्रेस फिट झाला. A few moments later. धूप 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 आली. आपलं झालं पॅचअप. का भांडली होतीस ना माझ्याशी? आता झालं शोधचं आणि माझं भांडण मध्येच गाडी लावली चुकून एक टपली मारली आणि ती आता माझ्यावर. अरे माझे पिल्लू, अरे माझे पिल्लू. कुठे आला तू? कुठे आला? चैतू. आमची वयस्कर मंडळी होती ती गेली रिक्षाने आणि आम्ही चाललोय चालत. जे तरुण मंडळी आहे ती. मंदिराच्या पायथ्याशी पुढे दिसतोय तिथे आम्ही चालणार आहोत. तसा दिसताना खूप छोटा दिसला डोंगर. मला तो दम लागला, पाय जड झाले. हा लय दुखायला लागले आमचे. थकलं. इथं ना पाण्याची तणकार लई आहे. तणकार तुम्ही बघू शकतात. आम्हाला त्या वरच्या डोंगरावर जायचं एकदम. त्या वरच्या झेंड्याकडे जायचंय. तर आम्हाला असं काही करायचं नव्हतं पण ऊन इतकं आहे आणि थोडासा स्किनचा विचार करून आम्ही दोघींनी स्कार्फ बांधलाय कारण ते मॅनेज होत नव्हतं नुसतंच डोक्यावर ठेवून. तुम्ही का थांबलात परत? तुमची वाट मी खात होतो ना मागे म्हणून बघत. आम्ही खाल्लं नाही काही. आपलं वय झालं का कसं? थोडंसंच चाललोय पण कदाचित गरमीमुळे दमायला होते. लिंबू सरबत पिऊया. समोर दिसतं. थँक्यू. A few moments later. पुन्हा एकदा हॉल्ट. बाबा तुम्ही ऑटोने आला? अरे बापरे. दमलो रे. जितकं वाटलं होतं तितक्या लांब तर नाहीये. आलो पण आम्ही मंदिरात. हो ना पप्पा? तूच थकली होती आणि घाबरली होती. मी जरा एक्झॉस्ट झाले होते शूट करून आणि मला वाटलं खूप चालायचंय पण आलो. सो फायनली आम्ही मंदिरात पोहोचलोय. हे जे दिसतंय ते एकविराई मातेचं मंदिर आहे आणि आमच्या घरचे सगळे विखुरले कुठे गेलेत माहित नाही. मी आणि पप्पाच.
तू तोडलीस आता खुर्ची.